नमस्कार मित्रांनो, मोटिवेशनल महादेव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, पॉझिटिव्ह थॉट या विषयाबद्दल आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलेलं आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मित्रांनो, याचा अर्थ असा की तुम्ही जो विचार कराल तोच तुमचं जीवन घडवू शकतो आणि तुमची प्रगती करू शकतो. आपण इतिहासात डोकावून जर बघितलं तर असं लक्षात येतं की आपण हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतो हा विचार प्रथमतः राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या मनामध्ये आला आणि तो विचार बाळराजे पोटात असताना त्यांनी त्यांच्या मनामध्ये रुजवला आणि त्याच्यातून निर्माण झाला हिंदवी स्वराज्य. महिलांनी शिकलं पाहिजे हा विचार प्रथमतः महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी त्यांच्यासाठी मेहनत घेतली आणि समाजाचा विरोध सहन करून तो विचार सर्वांपर्यंत पोहोचवला, मुलींना शिकवलं आणि आज आपण बघतोय की आपल्या देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला पोहोचलेल्या आहेत. या सगळ्यामधून एकच दिसतं की प्रथमतः माणसाच्या मनामध्ये तो विचार येणं गरजेचं आहे. त्याची अनेक काही उदाहरणं सांगायची म्हटलं तर विमानाचा शोध, विजेचा शोध, फोनचा शोध, हे विचार सर्वप्रथम त्या शास्त्रज्ञांच्या मनामध्ये आले आणि ते शास्त्रज्ञ त्यावेळी वेडे वाटले होते, परंतु त्या विचारातूनच ह्या सर्व महान गोष्टींचा शोध लागत गेला. म्हणून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्यावेळी वावरत असतो त्यावेळी आपण आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्याच्यातले काही विचार आपण अधोरेखित करून त्या विचारांना पूर्णत्व देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आहे त्या परिस्थितीवरती दुःख न करता आपण बदलू कसं शकतो, कारण जुनं ते सोनं आणि नवं ते हवं ही जशी म्हण आहे तसं प्रथमतः विचार आपल्या मनामध्ये येणं गरजेचं आहे. कारण मराठीत एक म्हण आहे, विहिरीत नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. याचा अर्थ असा की तुमच्या डोक्यामध्ये जर त्या विचारामध्ये जर या गोष्टी आल्या तरच त्या प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरू शकतील. म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, विथ पॉझिटिव्ह थॉट एनी प्रॉब्लेम कॅन बी कन्वर्टेड इनटू एन अपॉर्च्युनिटी. So please think positive and grab the opportunities. धन्यवाद.